हॅलो ओवी, काय मग मिशन कुठपर्यंत आला असतं म्हणतो मी? अभि, तुझी पहिली आयडिया एकदम कडक आहे. बाबा मला कॅम्पस सोडायला येणारच, पण एक मोठा प्रॉब्लेम आहे. ओवी, आता काय प्रॉब्लेम असतो म्हणतो मी? अरे बाबा जरी मला सोडायला आला तर मला सोडून माघारी जाईल ना. रिसॉर्ट पर्यंत कशाला येणार? आणि मग एवढं प्लॅन केलाय तर सक्सेस कसा होणार? अगं ओवी, तू काळजीच करू नको म्हणतो मी. तुझा बाबा जर एकदा तिथे आला ना, त्याला तिथे कसं अडकून ठेवायचं त्याची दुसरी आयडिया माझ्याकडे असते म्हणतो मी. दुसरी आयडिया काय ती? अगं ओवी, ते आपलं सिक्रेट असतं. भेटल्यावर सांगतो. बाय बाय, ऑल द बेस्ट. ओवी, ओवी, ओ बापरे, ही मुलगी अजून झोपली आहे. ओवी बाळा, ओवी उठ. ओवी, काकू, काय ग तुझं सकाळचं पाणी? झोपू दे मला. सकाळी सकाळी उठून बघा जरा किती वाजलेत ते. उठ ना बाळा. कॅम्पला कोणाला जायचं आज? कॅम्पला जायचंय ना? तुझी सगळी तयारी करून ठेवली मी. चला उठा पटकन. काय? तू सगळी तयारी करून ठेवलीस? कधी? जेव्हा आमच्या लाडक्या मॅडम स्वप्नांच्या दुनियेत फिरत होत्या ना तेव्हा. चला उठा पटकन, आवरा. काकू, बाबा कुठे? अगं तो सकाळी सकाळी एका महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलाय. तो येईल, पण तू आवरून घे ना पटकन. आणि हो, आज तुला कॅम्पला सोडायला बबलू काका येणार आहे. काय? बबलू काका? नाही, मला बबलू काका सोबत नाही जायचं. मला फक्त बाबानेच सोडायचंय. ओवी, असं नाही करायचा बाळा. किती चांगला आहे तो, किती लाड करतो तो तुझे. नाही, मला बाबा सोबत जायचंय. मला बाबा सोबत जायचंय. बरं बाई, बबलू काका नको तर मी चालेल का? मी येऊ तुला सोडायला? नाही, मला तू पण नाही आणि बबलू काका पण नाही. मला बाबाच पाहिजे. आबिरचं आणि माझं ठरलंय. काय? अबीरचं आणि तुझं काय ठरलंय? काय नाही, मी जाते तयार. ओवी, मी काय आंखाव झालीये नुसती. ओवी आणि अबीरचं काहीतरी चालू आहे. काहीतरी लपवतीये मुलगी माझ्यापासून नक्कीच. तर जाऊ दे, नंतर बघू. ओवी, पटकन आवरा, मी नाश्त्याचं बघते तुझ्या. हो का? लवकर. काय ओवी, तू पण ना? तिकडे आबिरने बाबाला तयार करण्यासाठी एवढी मेहनत केली, प्लॅन केला. तुला एक गोष्ट मॅनेज करता येत नाही. आता कसं होणार? बाबा आला नाही तर सगळा प्लॅन बिघडेल. अरे देवा. मॅडम. हा मॅडम, बोला. तुला मी आता एक लोकेशन पाठवलंय, तुला मिळालंय का बघ. हो, लोकेशन आलंय मॅडम, पण हे नक्की आहे काय? एका समर कॅम्पचं लोकेशन आहे ते. त्या गुरुकुलातली सगळी लहान मुलं त्या कॅम्पसाठी जाणार आहेत. तुला सुद्धा तिथेच जायचंय. त्या कॅम्पमध्ये सावली असणार आहे. खंड्या, काहीही करून तुला त्या कॅम्पच्या आत शिरायचंय. एकदा का तू तिथे एंटर केलंस की सावली कोणाशी बोलतीये, काय करतीये, कोणाला भेटतीये, या सगळ्याचे छोट्यातले छोटे अपडेट्स मला हवे. ते ठीक आहे मॅडम, तर सावलीवर लक्ष ठेवणं एवढं मोठी गोष्ट नाही आहे, पण फक्त वॉच ठेवण्यासाठी तुम्ही एवढ्या लांब पाठवताय. तुला मी त्या लोकेशन सोबत एका लहान मुलीचा फोटो सुद्धा पाठवलाय. हो, फोटो आलाय, पण ती मुलगी आहे कोण? ती माझी सगळ्यात मोठी शत्रू. त्या कॅम्पमध्ये सगळ्यांची गडबड सुरू असताना, सगळे आपापल्या कामात बिझी असताना तू त्या मुलीला गायब करायचं. वाह, हे काम एकदम भारी आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ते कॅम्प जंगलाजवळच आहे ना, म्हणजे माझं काम सोपं झालंय. खंड्या, एक गोष्ट लक्षात ठेव. चुकून सुद्धा पोलिसांना किंवा घरातल्यांना याबद्दल कळायला नको. कळलं? काम चोख पार पाडलंस की तुला तुझे पैसे वेळेवर मिळून जातील. मॅडम, पैशांचं टेन्शन नाहीये. तुमच्या शब्दावर विश्वास आहे माझा. मी आत्ताच कामाला लागतो. आता काम फत्ते झाल्याशिवाय येणारच नाही.
बापरे, व्यंकटेशजी 3 दिवस कसं सांभाळणार आहोत आपण यांना? बघा ना, अजून कॅम्प सुरू नाही झालाय, यांची दंगामस्ती चालू झाली. अयो सावली, तू टेन्शन नको घेऊ. अगं तू तर टीचर असते ना यांची. आता लहान मुलं म्हटलं तर गोंधळ तर होणारच की ग. तू ना फक्त एकदा प्रेमाने सांगून बघ, कशी एका मागोमाग एका लाईनीने उभे राहतील. तुला बघायची जादू, बघायची, मी दाखवतो. ए मुलांनो, मुलांनो, सगळेजण लाईन मध्ये या. आता सावली, हा सांग त्यांना काय सांगायचं असतं ते. हो, मुलांनो इथे लक्ष द्या. आता एक एक करून सगळ्यांनी इथे बॅग्स ठेवायच्या आहेत, ठीक आहे? आणि त्यानंतर इथेच थांबायचंय. पुढच्या इन्स्ट्रक्शन साठी मी परत बोलवेन तुम्हाला, कळलं? गुड. ओवी, अबीर, बॅग्स ठेवा इथे आधी. पण आई, माझ्याकडे नसते ना ग. तुझे कपडे माझ्या बॅगेत आहेत, गप्प बस. ठेव इथे बॅग. तेरा. ओळी, माझा ना मूडच ऑफ झाला असतो बघ. मला ना खूप चिडचिड होत असते. ज्या माणसाला इथे बोलवण्यासाठी आपण एवढं प्लॅनिंग केलं, एवढं डोकं लावलं, याचा काय उपयोग झाला असतो का? सांग ना, उपयोग झाला? शेवटी जे व्हायचं तेच झालं असतं बघ. आय एम व्हेरी सॉरी अभि, मला नव्हतं माहित आणि मला बबलू काका घेऊन आला. सॉरी ना, प्लीज. अगं ओवी, तू रडू नको म्हणतो मी. यात तुझी काही चुकी नसते. तुझ्या बाबाला नक्कीच काहीतरी महत्वाचं काम पडलं असणार आहे, म्हणून ते आले नसतात बघ. अबीर, आपल्याकडे अजून 3 दिवस असतात. तू काहीतरी विचार कर ना, काहीतरी कडक आयडिया काढ ना. अशी काढ की बाबा येते येणार म्हणजे येणारच. बर, आता मला माझा जेम्स बॉन्ड बाहेर काढावं लागेल. मुलांनो, ए बनवा लवकर. परत या, परत या. चला. ए या रे. इथे लक्ष द्या. आत रूम आहे फ्रेश व्हायला. आधी फ्रेश व्हायचं आणि मग खेळायला बाहेर यायचं, कळलं? जा लवकर, जा आता फ्रेश व्हायला. हळू. अरे बापरे व्यंकटेशजी, आता 3 दिवस तुम्हालाच मला सांभाळावं लागणार आहे. सावली, मी तुला मगाशी मोठ्या तोऱ्यात म्हणलं की ग, या मुलांना मी सांभाळून. म्हणून ही मुलं देवाघरची फुलं असतात, पण ही देवाघरची फुलं नसतात ग. ही तर गुलाबाची फुलं. यांचा एक एक काटा आपल्याला 3 दिवस टोचत राहणार म्हणतो मी. मी तर म्हणतो तूच सांभाळ मला आता. आलिया भोगासी असावे सादर. चला. चला.